कसं वाटतंय अरुण थोडे असतात बट वेल प्लेड अरुण चांगली बॉलिंग केली आहे. नेक्स्ट मॅचला पण सुरुवात होती मित्रांनो. सर्वांनी श्रीसाई स्पोर्ट्सला नक्कीच या मॅचचा आनंद घ्या. पूर्ण KWPL कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचा आनंद घ्या. थँक्यू. आणि सागर पावशे चिट्टू आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. DK यांच्या विनंतीला मान देऊन सागर पावशे चिट्टू आपणास पण विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती या. तर चला नक्कीच इथे पारितोषिक आलेले प्रवीण खनका ते दणका मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाले आहेत आणि त्यांच्यासाठी आमचे अक्षयजी अय्यर यांच्या वतीने देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक इथे नक्कीच देऊन त्यांना गौरवण्यात येईल. या करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. मी तुर्तास माझ्या वाणीला थोडी विश्रांती देतोय आणि कॉमेंट्री बॉक्समधून आमचे बंधुतुल्य मित्र ऐकूया आवाज प्रसन्न चव्हाण सरांचा आवाज बरबचा आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. थँक्यू. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना कल्याण पश्चिम शहर आयोजित कल्याण वेस्ट प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. या पहिल्या षटकामध्ये ओमकार, स्ट्रायकिंग इन वरती प्रवीण, नॉन स्ट्रायकिंग इन वरती जितू. सलामीची आघाडीची चोली ही मैदानावरती झाली आहे दाखल. अगदी पाहायला गेले तर दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत. डगआउटमध्ये अभिमतेसारखा एक जबरदस्त खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळेल. श्री असतील, मला वाटतंय श्री देखील आहेत. सो एक चांगली बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. 5 षटकांमध्ये 55+ धावा बनवायचा प्रयत्न नक्की केला जाईल या ती मात्र शंका नाही आहे. ओमकार बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला स्लॉक स्वीप मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. या त्यांच्या मागे परांगण पाहायला मिळणार. एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. स्क्वेअर लेगमध्ये राज मिरकुटे, त्यांच्या समवेत सूरज आपल्याला पाहायला मिळतील. मिडॉन क्षेत्रामध्ये दीपिश कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये एक जबरदस्त खेळाडू रोहन देखील आपल्याला पाहायला मिळतील. या टीमकडे देखील बॅटर्सचा भरणा आहे. आडव्या पट्ट्याने फटका दमदार जरूर आहे मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. एका धावेने फलक पुढे जात आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 1 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलक 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी ओमकारने केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नावात कमी देणं हे फार गरजेचं असतं आणि मैदानावरती तेच करत असताना यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या मधून अगदी बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन ला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. KWPL कल्याण वेस्ट प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. जबरदस्त सुरुवात बॉलरची होती मात्र त्यानंतर प्रवीण कनकाने ते दणका दिला, दणका उठवला आणि त्याच्या बॅटमधून आलेला जबरदस्त डाऊन द ग्राउंड मारलेला A1 क्वालिटीचा चौकार. अगदी ते फार गरजेचं होतं. 3 चेंडूंवरती संघर्ष पाहायला मिळाला. अगदी 4थ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला आणि 4थ्या बॉलवरती चौकार आला. धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजून देखील 2 बॉलचा काही शिल्लक आहे. ओमकारच्या अगदी खांद्यावरती ती जबाबदारी पहिल्या षटकाची सोपवली आहे आणि तो थोडासा मागण्या जरूर ठेवतोय. आडव्या पट्ट्याने देखील फटका दमदार पुन्हा एकदा मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. या 5 बॉलमध्ये 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत मात्र जो काळा पट्टा आहे त्या पट्ट्याला जर बॉल लागला तरच तुम्हाला चौकार मिळेल हे देखील बघता येणार नाही. कारण फार आपण पाहू शकतो क्रिकेटमध्ये नियम असतात. अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्पेशली काही ठिकाणी आपल्याला वेगळे नियम पाहायला मिळतात. मुंबईचं क्रिकेट असो त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असो सातत्याने आपल्याला वेगळे नियम पाहायला मिळतात. इथे देखील तेच आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 6 या आकड्यावर शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओमकारने आतापर्यंत मी म्हणेल चांगली गोलंदाजी केली आहे. पहिले 3 बॉलवरती 1च धाव. 4थ्या बॉलवरती चौकार आला. 5व्या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल आली. गोलंदाज तयार. आडव्या पट्ट्याने इथे फटका फसला, धक्का बसला. या मॅचची गोल्डन विकेट ॲज आयकॉन जो खेळाडू मैदानावरती दाखल झाला होता तो आता प्रवीण कनका मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला धक्का 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्याचा अंत आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम कृष्णा 11. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती या पहिल्या षटकामध्ये ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. येस डेफिनेटली चांगली गोलंदाजी आणि चांगला खेळ सुरू आहे पण खऱ्या अर्थाने आपण आवर्जून नामोल्लेख करू
शैलेश दादा पाटील, पराग दादा पाटील यांचा, कारण श्री साई स्पोर्ट्स खरं तर या स्पर्धेमध्ये आपले ऑफिशियल मीडिया पार्टनर आणि त्यासोबत आपले ऑफिशियल किट पार्टनर देखील आहेत. जी बिलकुल, ज्या प्रकारचं मी म्हणेल इथे या किट्स आपल्याला सौजन्य झालेल्या आहेत. किट आपल्याला ओके किट पार्टनर्स आहेत त्यांचा आपण विशेष उल्लेख करूया, कारण जबरदस्त किट्स आपल्याला पाहायला मिळतात. रंगीबिरंगी तब्बल 12 संघांसाठी 12 कलरच्या किट्स आपल्याला, ब्युटिफुल डिझाईन्स त्यांच्या माध्यमातून ते श्री साई स्पोर्ट्स यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. शैलेश दादा पाटील असतील, पराग दादा पाटील यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 6 आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 खेळाडू मैदानावरती आहेत, एकीकडे जितू आणि दुसरीकडे आपल्याला अभिमते पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू अगदी जिवलग मित्र आहेत. दो जिस्म एक जान असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळेल. राम और लखन, करण अर्जुन असे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा आपल्याला 6 पाहायला मिळतात. परांगण बॉलिंग ट्रॅक वरती याचा पाहायला गेलं या षटकामध्ये देखील जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला जाईल यात मात्र शंका नाही आहे. धावफलक 6 आकड्यावरती गोलंदाज देखील तयार होईल. त्यावेळेस फक्त दिशा दाखवली, पंचांचा इशारा इथे येतोय तो म्हणजे नो बॉल. थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डिंग देखील चांगली होईल. कटचा देखना स्ट्रोक पाहायला मिळाला, मात्र नो+1 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. हे षटक देखील मी म्हणेल फार महत्वाचं आहे, कारण प्रेशर असेल कृष्णा 11 या संघाकडे. मात्र अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचा फरदीन काझी म्हणून ज्याची ओळख आहे असा अभिमते आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. अभिमतेच्या खांद्यावरती जबाबदारी आहे कृष्णा 11 या संघाची, आणि ॲज अ कीपर ॲज अ बॅटर फार जबरदस्त कार्य अभिमते याचा सातत्याने आपण पाहिलाय. तो कुठलाही संघ असो. त्यावेळेस ऑन साइडला मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरकेल. पुन्हा एकदा धावफलकावरती धाबा 9 या आकड्यावरती. वेस्टर्नच्या मागे राज मिरकुटे पाहायला मिळतील. 12 एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्याला मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील रोहन आणि राज ही देखील A1 जोडी आहे. बॅटिंग करत असताना जबरदस्त फलंदाजी ओळख आहे या दोघांची देखील. यावेळेस दिशा दाखवली. थर्डमॅन क्षेत्रामध्ये जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळाला. आय थिंक गोमी होते आणि त्यांच्या माध्यमातून जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र फिल्डिंग. धावफलक एका धावेने पुढे सरकेल. डबल डिजिट डबल फिगर गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 अगदी तोच आकडा मैदानावरती पाहायला मिळतोय स्कोरकार्ड वरती. यावेळेस विकेट फलंदाज बाद. स्टेप आउट होऊन कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र फलंदाज बाद होतील. या संघाचा आयकॉन अर्थातच जितू मैदानाच्या बाहेर. यश ठक्कर आपल्याला पाहायला मिळतील. एनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. 2 गडी बाद झाल्यानंतर यश ठक्कर मैदानावरती जरूर आलेत. अभिमतेच्या खांद्यावरती इथून मात्र फार मोठी जबाबदारी आहे. त्याला इथून चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. हे षटक फार महत्वाचं मी म्हटलं होतं, कारण ज्या प्रकारचा प्रेशर बनलाय त्या प्रेशरला जास्तीत जास्त अजून वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल बॉलिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. अर्थातच दिशा 11 या संघाचं. आता दुसरीकडे कृष्णा 11 संघ बॅकफुट वरतीच पाहायला मिळतो. अजून एक धक्का, धक्के पे धक्का. 10 आकड्यावरती तिसरा गडी बाद होतोय. आता संघ प्रेशर मध्ये असेल कृष्णा 11. जसा उमेश मैदानावरती आलाय, ज्या प्रकारे MS धोनी स्टेडियम मध्ये येतो आणि त्यानंतर आपल्याला आवाज ऐकायला मिळतो, अगदी त्याचप्रमाणे उमेश मैदानावरती आल्यानंतर आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय. ही फॅन फॉलोईंग उमेशची आहे
आणि बघूया आता उमेश कशा प्रकारची कामगिरी करतोय. मला वाटतंय आउट झाल्यानंतर अजून जोरात आवाज येईल. हे मित्र असतात जे नेहमी आपल्याला टॉर्चर करतात, मात्र मी म्हणेल टॉर्चर नसतो तो. ज्या वेळेस मग तुम्ही पुढे जाता ना त्यावेळेस कसं होतं की आता तुमच्याकडे पैसे नाही मात्र मित्र आहेत. पुढे जाऊन तुम्ही कमवायला लागता, तुमच्याकडे पैसे असतात, पण हेच मित्र तुमच्याकडे नसतात. मग त्यावेळेस या दिवसांची आठवण तुम्हाला नक्की येते. धावफलक पाहायला मिळेल 10 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेट क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट झाली आहे. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील 11 या आकड्यावरती. आमचे अगदी जवळचे मित्र यश हे देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक जबरदस्त खेळाडू म्हणून यश यांची ओळख आहे आणि तेच पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक 11 या आकड्यावर 11 ऑन द बोर्ड. आडव्या पट्ट्याने फटका दमदार पाहायला मिळतोय. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज अभिमते ने मारा बेहतरीन चौका. 9+4 एकूण नशिबाच्या या 5 धाबा. फलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 16 या आकड्यावर. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. शेखर सर प्लीज आपण वॉर्निंग द्यायचं विनंती असेल. 12 सामने कव्हर करायचे आहेत आणि हा 5वा सामना सुरू आहे. सो वेळ भरपूर लागणार आहे, हे तुम्हाला देखील माहिती आहे, हे आम्हाला देखील माहिती आहे. धावफलक पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आम्ही म्हटलं होतं कल्याण अंडरआर्म क्रिकेटचा फरदीन काझी म्हणून अभिमते यांची ओळख आहे. आणि आता अभिमते मैदानावरती, त्याची विकेट म्हणजे या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. फलंदाज अभिमतेच्या खेळीचा होत असताना अंत. विकेटचं पतन, गडी गमावलाय 4था 16 या आकड्यावरती. षटक दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 4था विकेट गेलाय. म्हणजे आता कृष्णा 11 संघ डेफिनेटली आपल्याला बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. यश भाऊ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ऑल द बेस्ट मॅच साठी. तुमच्यासाठी फार मोठी लढाई सुरू होती ऑक्शन मध्ये. प्राइजलेस खेळाडू आहे आणि सुनील उतेकर सर देखील इथे उपस्थित आहेत. सुनील उतेकर सरांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. कोकण रहिवासी संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांचं आपण करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानावरती यू मिस आहे फलंदाज बाद. एकावरती एक 5वा धक्का बसलाय 16 या आकड्यावरती. आधी टीम पवेलियन मध्ये 1 विकेट डाऊन. श्रेयसच्या खेळीचा अंत. धावसंख्या 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा फलकावरती जरूर आहेत 2 षटकांच्या अखेरीस. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. बघा वेळ वाचवणं गरजेचं आहे. परांगण आपल्याला विनंती करेल मी, लवकरात लवकर आपण मॅच देखील सुरू करणं गरजेचं राहणार आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 16 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि वेळ वाचवणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पिल मध्ये आता ओमकार पुन्हा एकदा आलाय. जो ओमकारने जबरदस्त गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, असा गोलंदाज ओमकार आपल्याला आता तिसऱ्या षटकामध्ये अर्थात सेकंड स्पेल मध्ये पाहायला मिळतोय. कशा प्रकारची कामगिरी करेल हा मोठा प्रश्न जरूर मैदानावरती उपस्थित झालाय. आता क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आम्ही सातत्याने उल्लेख करतो क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ हर प्रेडिक्शन फेल है. आणि अगदी मैदानावरती किती धावा बनतील हा मोठा प्रश्न जरूर आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. 2 षटकांच्या अखेरीस आता तिसऱ्या षटकाला सुरुवात जरूर होईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माते, शिल्पकार, शहर अधिकारी, आर्किटेक्ट जे फक्त आणि फक्त घर बनवत नाही,
अगदी त्यांच्या मनामध्ये एक इच्छा आहे की मी या संपूर्ण कल्याणचं कायापालट करू. आणि अगदी म्हणून मी म्हणेल गणेशजी नाईक साहेब म्हणजे दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आहे, जबरदस्त व्यक्तिमत्व. म्हणून गणेशजी नाईक साहेबांची ओळख आहे आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ती म्हणजेच कल्याण वेस्ट प्रीमियर लीग 20-25 KWPL चं दमदार आणि दिमागदार आयोजन एडिशन नंबर 2 सीझन क्रमांक 2 मध्ये सर्वांचं या सायंकाळच्या सत्रामध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. भारतीय वेळेनुसार वाजले 4 म्हणजे सायंकाळच्या सत्राला आता झाली आहे सुरुवात. धावफलक 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल आणि त्यानंतर हे 2 वाईट बॉल आले. धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा फलकावरती आहेत. विकेट जरूर गेलेत मात्र 9च्या सरासरीने बॅटिंग होतीये, सो तो प्लस पॉइंट आहे कृष्णा 11 या संघासाठी. कृष्णा 11 संघाकडे एक चांगला गोलंदाज आहे जितू नावाचा. त्याच्या समवेत श्री सारखा एक जबरदस्त गोलंदाज जरूर आहे. एस्टनच्या मागे अभिमते जबरदस्त खेळी करतो. मात्र इथे विकेटचं पतन. 18 या आकड्यावरती 6वा धक्का टीम कृष्णा 11 संघाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज उमेश खेळीचा अंत. कृष्णा 11 या संघाचा विचार केला तर फार चांगली बॉलिंग अटॅक आहे या संघाकडे. नागेश सारखा एक गुणवान खेळाडू, श्री असेल, जितू स्वतः आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18 या आकड्यावरती. नवीन बॅटर नागेश आपल्याला पाहायला मिळतील. गुणवान गोलंदाज आहेत मात्र आता ॲज अ बॅटर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करणार आहेत. ऑन साइडला मारायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. चेंडू गेला गली क्षेत्रामध्ये जिथे एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धाबा 19 या आकड्यावरती 6 गडी बाद झालेत. या मॅच मध्ये संपूर्णपणाने फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच लिशा 11. कारण ज्या संघाच्या खात्यामध्ये आपण पाहू शकतो विकेटची टाली ज्या गोलंदाजांकडे आहे ती 6 आहे, तो संघ डेफिनेटली आपल्याला फ्रंट फूट वरती पाहायला मिळेल. 19 या आकड्यावरती 6वा धक्का जरूर बसलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवलाय. संघर्षाचा बिगुल वाजलं गेलंय आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार 4 धावेंसाठी. फलंदाज श्रीच्या बॅटमधून आलेला चौकार. धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. स्लॉक स्वीपचा देखना नजरान आणि ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत आज चौकार एक्झिक्यूट करण्यात आला. धावफलक पुढे जाईल 23 या आकड्यावरती. सायंकाळचा सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये जमलेला तमाम लाडक्या क्रीडा रसिक राजाचा आपण करूया KWPL कल्याण वेस्ट प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल आड होईल. धावफलक थोडस पुढे जाईल आणि फलकावरती धावा 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. 24 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला थोडस स्पीडअप करणं देखील गरजेचं राहणार आहे. लेग बाय शिरना टीमच्या टोटल मध्ये धावफलक 24 या आकड्यावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला 3रं मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी झाली आणि 3ऱ्या षटकामध्ये देखील अगदी आपल्याला पाहायला मिळेल. ओमकारच्या माध्यमातून सेकंड स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नो डाऊट ऍट ऑल. जरूर चौकार आल्या मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली असो. चूकबुल माफ असेल, 100 कतल माफ. स्विच हिट करायचा प्रयत्न नागेशच्या माध्यमातून.
डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 24 या आकड्यावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नागेश आणि त्यांच्या जोडीला श्री असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. 12 बॉलमध्ये 13 ते 15 धावा जरी झाल्या तरी मी म्हणेल 40 एक फायटिंग टोटल मैदानावरती उभा राहू शकतो. 40 पर्यंत पोहोचण्याची इथे फार नितांत गरज आहे. पाहूया आता कशा प्रकारची कामगिरी होईल. स्ट्रायकिंग एंडवरती नागेश. धावसंख्या 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल. 25 या आकड्यावर. 25 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा फलकावर पाहायला मिळतात. शेखर सर चला आपणच वॉर्निंग द्यायचे विनंती असेल. प्रत्येक ओव्हर नंतर जवळपास 2 ते 3 मिनिटांचा ब्रेक घेतला जातोय. धावफलक 25. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 25 पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते आणि पाहायला गेलं तर ड्रोनच्या माध्यमातून कल्याण शहर जे टिपण्यात आलंय ते आपण क्षणचित्र टिपले जात आहेत. संपूर्ण कल्याण शहर जो आता डेव्हलपमेंटच्या दिशेला वळतोय आधी त्याचा आपण क्षणचित्र ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून घेतोय. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती हा कल्याण शहर आणि या कल्याण शहराचं भूषण अर्थातच मान सन्मान स्वाभिमान आणि अभिमान राखणारी क्रीडा स्पर्धा कल्याण वेस्ट प्रीमियर लीग 20-25 एडिशन नंबर 2. आणि या एडिशन नंबर 2 मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 25 या आकड्यावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. विकास जकास कामगिरी करावी लागेल विकास यांना. ऑन साइडला वळवलाय. योगेशच्या माध्यमातून फिल्डिंग जबरदस्त. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 26-26. स्ट्रायकिंग एंडवरती श्री आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीचा विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून श्रीची देखील ओळख आहे. बॅटिंग आणि बॉलिंग जबरदस्त तो करतो. मात्र तितकाच दमखम असणारा खेळाडू विकास मैदानावरती पाहायला मिळतोय. स्विच हिटचा फटका. ही सीधी उंगली से ना निकले उंगली टेढ़ी करनी पड़ती है असं आपण नेहमी म्हणतो. अगदी तसा स्ट्रोक. स्विच हिट, बिग हिट, मॅसिव्ह हिट अलॉंग द कार्पेट. डी बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत हा सीमारेषा पलीकडे चौकार. धावफलक 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. स्ट्रोक जबरदस्त. पुन्हा एकदा फिल्डिंगला जवाब. वाईडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होईल. एक धावेच्या साथीने धावफलक पुढे. फलकावरती धावा 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा ज्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि पाहूया अजून किती धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. बघता 2 धावा कंप्लीट आहेत. धावफलक 2 धावेंनी पुढे सरकेल आणि फलकावरती धावा 33 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थानी. या 4थ्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. धुवाधार बॅटिंग. जर पाहायला गेलं कृष्णा 11 संघाची बॉलिंग फार स्ट्रॉंग आहे आणि जर 40 धावांपर्यंत पोहोचले तर मात्र ही मॅच जबरदस्त होईल. दुसरीकडे आपण पाहू शकतो राज स्वतः आहेत. त्यानंतर रोहन, विकास, पीपी
आणि त्यांच्या समवेत परांगण हे सर्व खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. सो एक जबरदस्त बॅटल देखील रंगत असताना पाहायला मिळेल. कृष्णा 11 संघाचे बॉलर आणि त्यांच्या विरोधामध्ये दिशा 11 संघाचे बॅटर, अशी लढत आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. गोलटप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय, अखेर बॉल निघून चाललाय. मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर F1 क्वालिटीचा KWPL ब्रँडेड चौकार. चार षटकांच्या अखेरीस धावफलक 38 या आकड्यावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड. 38 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर टाइम घेत आहेत. DK दादाकडून सुवर्ण संधी श्री यांच्यासाठी असेल. सलगचे 3 बॉलवरती 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता सागर पाहायला मिळतील या अंतिम षटकामध्ये. थोडस स्पीडअप करणं बंधनकारक आहे. ही 5वी मॅच सुरू आहे. पहिली इनिंग जे मार्गस्थ आहे आणि 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आपल्याकडे वेळ देखील फार कमी आहे. जवळपास 10च्या आसपास आपल्याला 12 मॅचेस कव्हर करायचे आहेत. सो विनंती असेल थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. धावफलक 38 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा ज्या फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅकवर. सागर स्ट्रायकिंग एंडवरती, फलंदाज नागेश, नॉन स्ट्रायकिंग एंडवर जितू श्री. जितू डगआउटमध्ये जरूर गेलेत. अगदी जर पाहिला गेलं तर व्हाईट बॉल येस. व्हाईट वरती विकेटचं पतन, नागेशच्या खेळीचा अंत. 38 वरती 7वा धक्का. विथ लॉस ऑफ 7 विकेट. 38 ऑन द बोर्ड. कॅरी आता मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. श्री आणि कॅरी हे देखील एक मी म्हणेल अगदी दो जिस्म एक जान असे खेळाडू आहेत. म्हणजे आज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील संपूर्णपणाने इव्हन जोडीच खेळत असताना. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील अभिमते जितू गायकवाड, दुसरीकडे आपल्याला रोहन आणि राज मिरकुटे, तिसरीकडे आपल्याला कॅरी आणि श्री अशी इव्हन जोड्या पाहायला मिळतात या मॅच मध्ये. संख्या 38 या आकड्यावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कॅरी पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती. सागर पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. डीप मध्ये पॉइंट, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, एक खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. इनसाइड द सर्कल, बिहाइंड द स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळतील. बिहाइंड द विकेट, थर्डमॅन क्षेत्र, फाईन लेग क्षेत्र आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर. धावसंख्या फलकावरती आपल्याला 38 विथ लॉस ऑफ 7 विकेट. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं बघा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. आम्ही सातत्याने उल्लेख करतोय, भरपूर उशीर केला जातोय, वेळ भरपूर वाया घालवला जातोय, त्यामुळे विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. सागर बॉलिंग ट्रॅकवर. 38 यावेळेस जबरदस्त स्ट्रोक बॉल, सीमारेषा पलीकडे चौकार. फोर्टी थ्री टेक्निकल इश्यू होता. वाईड काउंट केला नव्हता, आउट काउंट केला होता. 43 धावा फलकावरती आहेत. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. मी म्हणेल आता कृष्णा 11 संघ नक्की आपल्याला फ्रंट फूट पोझिशन वरती पाहायला मिळतोय, कारण बॉलिंग स्ट्रॉंग आहे कृष्णा 11 या संघाची. दुसरीकडे बॅटिंग स्ट्रॉंग आहे. रोहन असतील, स्वतः राज मिरकुटे असतील, त्यांच्या समवेत परांगण असतील. तिन्ही जबरदस्त खेळाडू आहेत. विकास आहेत, योगेश आहेत, नॉडी, सूरज, हे सर्व खेळाडू जबरदस्त बॅटिंगसाठी ओळखले जातात. यावेळेस विकेटचं पतन झालंय. गडी गमावला 8-43 या आकड्यावरती. एकही धाव नाही आहे. लकीसाठी सुवर्ण संधी असेल, ती म्हणजेच
किरण दादांकडून लकीसाठी सुवर्ण संधी. 3 चौक्यांना का? 3 चौक्यांना 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. आणि आता 3च चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. नाही होऊ शकत. स्ट्रोक जबरदस्त. बॉल सीमा रेषा पलीकडे. श्रीच्या बॅट मधून अजून एक कडक स्ट्रोक. कडकडाट चौकार. धावसंख्या फलकावरती 47. 6 चेंडू 18 धावांची विस्फोटक खेळी साकारली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या श्रीसाठी. आणि डीके दादाकडून देखील सुवर्ण संधी असेल. सलगच्या 3 बॉलवरती 3 चौकार मारले. श्रीसाठी ही सुवर्ण संधी. त्याला 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. डीके दादाला आहे क्रिकेटची हाऊस आणि डीके दादाच्या माध्यमातून पडतोय पैशाचा पाऊस. यावेळेस विकेटचं पतन झालंय. मात्र बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. जब मसले बड़े होते अपने टीम के लिए श्री हमेशा खड़े होते. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. फलक 47. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली श्रीच्या माध्यमातून. श्री देखील खुश असेल. स्माइल करत असताना श्री देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लास्टची विकेट आहे. बॉल देखील लास्ट आहे. ओव्हर देखील लास्ट. 47 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 9 विकेट. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. चला प्लीज सागर लवकर करा. भरपूर उशीर घेतला जातोय. भरपूर वेळ वाया घालवला जातोय. मी म्हणेल वायाच केला जातोय. धावसंख्या फलकावरती 47. 47 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील योगेशच्या माध्यमातून जबरदस्त एफर्ट पाहायला मिळेल. अशा रीतीने अगदी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. मात्र फलंदाज बाद होतील. 5 षटकांच्या अखेरीस ऑल आउट झालाय संघ. 48 या आकड्यावरती तर 49 धावेंचं लक्ष असेल. जितू आता 49 धावेंचं लक्ष. 48 बनवल्यात. 49 धावेंचं लक्ष असेल. बॅटिंग टीम परांगण रोहन दादा राजभाऊ 49. चला आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन जे इन ऍक्शन मध्ये असतील पुढील मॅच मध्ये आपण टॉस करू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि आपल्यासोबत जॉईंट होतील वेल्वेट व्हॉइस ऑफ अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट अर्थातच सागर मोरे सर आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढील मॅचचा टॉस करू. थँक्यू. आणि मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण एक महत्वाच्या टॉसकडे वळणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी आणि चला मॅचला सुरुवात करायची विनंती असेल लवकरात लवकर. 49 धावेंचं लक्ष आहे. लिशा 11 या संघाची आता बॅटिंग येतो. बॅटिंगसाठी लवकरात लवकर सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईंट होतील सागरजी मोरे सर वेल्वेट व्हॉइस ऑफ अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट. आणि 49 धावेंचं लक्ष कृष्णा 11 टीम. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची. आमचे जवळचे मित्र आमचे बंधुतुल्य मित्र यश गावडे साहेब देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. युवासेना शाखा प्रमुख आमचे यशदादा गावडे साहेब त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी भावाप्रमाणे आम्हाला डीके दादा असतील आमचे यश भाऊ असतील सातत्याने
आमच्यावरती प्रेम करत असतात असे हे दोन व्यक्तिमत्व. तसे आमचे जिजू दादा देखील आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचं देखील आहे. सातत्याने बक्षिसाची थाप आमच्या खांद्यावरती जे सातत्याने देतात असे आमचे त्रिकूट आहे, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेला. 49 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. कृष्णा 11 या संघाच्या माध्यमातून लिशा 11 या संघासमोर आणि सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. या संघाच्या डगआउट मध्ये असे खेळाडू आहेत ज्या खेळाडूंनी स्टेशन वाईज फॉर्मॅट मध्ये काळ गाजवलाय, आज देखील गाजवत आहेत. राज मिरकुटे सारखा एक खेळाडू, दमखम असणारा खेळाडू मैदानावरती येणं बाकी आहे. रोहन सारखा एक जबरदस्त खेळाडू तो देखील मैदानावरती येणं बाकी आहे. आणि सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. पीपी आणि त्यांच्या जोडीला गिरीश. आणि जशी मॅचला सुरुवात होईल, वेल्वेट व्हाईस ऑफ अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट आमचे जवळचे मित्र आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटल्यावरती असं कुठलं गाव नाही जिथे आमच्या सागर मोरे सरांचं नाव नाही. सागर मोरे सरांना आपण इन्व्हाइट करूया खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद प्रसन्न चव्हाण सर. आणि एक गोड आवाज. मागील गेले कित्येक वर्ष जुडवा बंधूंनी खूप चांगली कामगिरी कॉमेंट्री मध्ये केली. लेफ्ट आर्म बॉलर पहिल्याच बॉलवर फ्लिक केला गेला आणि पहिल्याच बॉलवर 4 रन. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, 4 से करेंगे सबका स्वागत. इट्स अ बाउंड्री. चांगली बॅटिंग केली गेली आणि चांगलं टायमिंग केलं बॅटर परांगण. चांगले खेळाडू आहेत परांगण, पण अनुभव त्याच्याकडे पण आहे बॉलिंगसाठी. जितू लेफ्ट आर्म या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला विथ द स्पिन. थोडा फटका फसला आणि इकडे भागमभाग. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. हळूहळू आता प्रेक्षकांची गर्दी पण वाढत चालली आहे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कल्याण वेस्ट प्रीमियर लीग. एक कल्याण, त्याच्यात 2 प्रीमियर लीग. म्हणजे बघा अंडरआर्म क्रिकेट कल्याणचं केवढं पुढे जाऊन पोहोचलंय. याचं निमित्त एकच आहे, याचं कारण एकच आहे की जे इकडे कॉम्पिटिशन आहे आणि खूप चांगले प्लेयर कल्याणमधून पाहायला मिळतात. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राईक बॅटर आउट. अति घाई आणि संकटात नाही, बॅटरने थोडी घाई केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना गणेशजी नाईक साहेब आणि सर्व त्यांचे युवा सेनेचे पदाधिकारी आणि संपूर्ण कल्याण पश्चिम अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आज ही टुर्नामेंट कल्याण वेस्ट प्रीमियर KWPL इंडियन प्रीमियर लीग भारतामध्ये आला, IPL आणि अशा अनेक प्रीमियर लीग पाहायला मिळाल्या. मग कुठल्या ऑफिसची प्रीमियर लीग, कुठे बिल्डिंगची प्रीमियर लीग, कुठे कॉलनीची प्रीमियर लीग, कुठे स्टेशनची प्रीमियर लीग, अशा अनेक प्रीमियर लीग पाहायला मिळाल्या. आणि मित्रांनो, आज कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचा पहिला दिवस आहे. बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म जितू. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली, लाऊड अपील आणि तिकडे बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट. काय बॉल फिरवला जितूने आणि बाउंड्रीचं प्रत्युत्तर दिलं. तू शेर तर मी 1.25 शेर. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे स्पिन बॉलिंग आणि स्पिन बॉलिंग करता करता बॅटची हलकीशी एज घेतली गेली आणि परांगणची बॅट मात्र तिकडे सोडावी लागेल परांगणला. उद्या भारतीय संघ पण फाईट करेल न्यूझीलंड संघासोबत. एक मोठी मॅच उद्या पण आहे. दुबईच्या एक ऐतिहासिक क्रीडांगणावरती ती मॅच रंगेल. आज पहिला दिवस या KWPLचा आणि एक खूप चांगलं आयोजन. स्कोर झाला आतापर्यंत 6 रन आणि 4 बॉल झाले, 2 विकेट गेले आहेत. सव्वीस बॉल मध्ये अजूनही 43 रन्स करायचे आहेत, म्हणजे डबल करायचे आहेत. जवळपास डबल करायचे आहेत. मॅच कुठे ना कुठेतरी क्लोज घेऊन जाणं गरजेचं आहे. बॅटर लेफ्ट आर्म पुन्हा एकदा. या बॉलवर देखील दांडे उडवले गेले आणि जीतू, क्या बात है. जीतूने मॅजिक फिंगर ऑफ कल्याण. जीतूने काय बॉलिंग केली आहे, अफलातून बॉलिंग. काय स्पिन बॉलिंग केले जीतूने आणि बॅटरला 3 बॅटर ह्या महत्वाच्या ओव्हरमध्ये माघारी धाडले गेले. गुड बॉलिंग जीतू. आणि बॅक टू बॅक आपण पाहिलं तर विकेट मिळवले गेले आहेत.
जीतू के नाम में ही जीत है. चांगली बॉलिंग केली लेफ्ट आर्म स्पिनर आणि कॉन्फिडन्स लेवल जीतूची खूप चांगली आहे. त्यामुळे ही मॅच देखील तेवढ्याच अंदाजामध्ये क्लोज घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. एक चांगला लेफ्ट आर्म स्पिनर आहे. स्ट्राईक एंडला आता बॅटर आदिल. 6 रन झाले, 3 विकेट गेलेत आणि 25 बॉल मध्ये अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 43 रनची गरज आहे. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅक टू बॅक विकेट. मित्रांनो, जीतूची बॉलिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवता. अफलातून बॉलिंग. जीतूने पूर्णपणे मॅच फिरवली आहे. बघा, एक बाउंड्री आली होती पण जीतूने कॉन्फिडन्स नाही डाऊन करून दिला. एका ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट आणि फक्त 6 रन खर्च करत असताना जीतूने मॅच बनवली आहे. वेल बोल्ड. चांगली बॉलिंग करत असतानाच या मॅच मध्ये जीतू पहिली ओव्हर इकॉनॉमी बॉलिंग करत असताना आपण पाहिलं जीतूने पूर्णपणे मॅच रंगवले आणि सुरुवात चांगली केली, दमदार केली. तर 24 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 43 धावांची गरज आहे. पहिलाच दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा आणि पहिलीच दिवस आज इकडे रंगताना पाहायला मिळतोय. युट्यूबवर देखील श्री साई स्पोर्ट्सला आपण आज ही मॅच पाहतोय. सर्व आमचे कॅमेरामॅन रोहित, त्याचबरोबर सागर साबळे, आमचे बाबू, त्याचबरोबर योगेंद्र आणि रोबोट. खूप चांगलं कार्य करतात आमचे रोहित पण तिकडे. मुंबईकर चषक पण त्यांचं येत आहे. त्यामुळे खांजूरचं देखील त्यांचं एक चांगलं, ते स्वतः सगळे कॅमेरा वर्क जे करतात त्यांचं पण क्रिकेट, स्वतः चांगलं क्रिकेट ते खेळलेत. मित्रांनो, गरमी वाढली आहे त्यामुळे आपल्या शरीराची पहिली काळजी घ्या. चांगली बॉलिंग केली जीतूने. पहिली ओव्हर संपली आहे. 6 रन 4 विकेट. 24 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. भव्य दिव्य असं आयोजन आज कल्याण वेस्ट प्रीमियर लीग. बेस्ट वर्सेस बेस्ट, कल्याण वेस्ट. मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आणि सर्व मित्र आज इकडे क्रिकेट बघण्याकरिता, खेळण्याकरिता. बॉलिंग साठी बॉलर श्री आणि स्ट्राईक एंडला बॅटर रोहन. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर ओमकार. चला मित्रांनो, थोडं फास्ट खेळायचं आहे. स्ट्राईक एंडला रोहन, बॉलिंग साठी श्री. 24 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. मॅचला सुरुवात होतीये. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर संघ लिशा 11 त्यांच्या विरुद्ध कृष्णा 11 आज संघ इकडे खेळताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल एक चांगल्या अंदाजामध्ये ड्राईव्ह केला गेला तिकडे, अगदी हलक्या हाताने रन सिंगल. 1 रनने स्कोर पुढे जाईल. आता जर मॅच जिंकायचे लिशा 11ला तर पार्टनरशिप, शेवटच्या ओव्हरपर्यंत पार्टनरशिप बनली तर मॅच होऊ शकते. 1 ओव्हर पॉवर प्ले असणार आहे त्यामुळे पार्टनरशिप बनवावी लागेल. विकेट हातामध्ये नाहीयेत याचा विचार करावा लागेल. या बॉलवर देखील बाउन्स केला गेला. बॉलने फिरवला पण बाउन्स पण होता आणि श्रीने पण स्माइल केली की बॉल नक्की झाला कसा स्पिन आणि बाउन्स पण झाला. म्हणजे बघा, स्पिन तर झालाच पण बाउन्स पण त्याचबरोबर पहिला गेला. गुड बॉल श्री. चांगला बॉल पहिला गेला. बॅटरची पण हाईट आहे ओंकारची, पण त्या ओंकारला पण हाईट वरून बॉल ट्रॅव्हल झाला. मॅजिक बॉल मी म्हणेल. तीन बॉल जर 3 विकेट मिळवले तर डीके यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे श्रीसाठी. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. सुरुवात चांगली केली जितूने, बॉलिंग केली आहे. जितूचा पण हा स्पेल त्याच्या आठवणीत राहील की मी कल्याण वेस्ट प्रीमियर लीगला
पहिलीच ओव्हर बाउंड्री येऊन सुद्धा मी चांगली बॉलिंग कमबॅक केलं होतं. जितू गायकवाडने जी विकेट घेतली त्यासाठी सचिन घाटोळे यांच्याकडून 500 रुपये त्याच्या अकाउंटला आले आहेत. आता खूप चांगलं क्रिकेट फास्ट झालंय. पहिले एवढे चांगले दिवस नव्हते. हाफ पॅन्टवर चप्पलवर क्रिकेट, ट्रॅक नव्हती, टी शर्ट नव्हत्या. आता ब्रँड एम्बॅसिडर आलेत, कॅप आलेत, शूज आलेत, गॉगल आलेत. आमचे शेखर धोत्रे सर जे अंपायर आहेत त्यांनी पण जे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जवळून पाहिलंय. चांगलं क्रिकेट, ते पण एक फेमस बॉलर. या बॉलर दांडेगोल आणि श्रीने परफेक्ट लेग स्पिन. बॅटरला बाहेर जावं लागेल, मात्र अर्धा संघ इकडे मैदानाच्या बाहेर जातोय. बॅटिंग करत असताना लिशा 11. कुठे ना कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर खाली फसताना पाहायला मिळते. म्हणजे बॅटिंग टीम कुठे ना कुठेतरी बॅकफुटला जातीये. न्यू बॅटर प्रमोद. अभिजित भोले साहेब आपलं पण स्वागत आहे. युवा सेनेसाठी खूप चांगलं कार्य करतात अभिजित भोले साहेब. जय महाराष्ट्र. आज आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात. युवा सेनेचे पदाधिकारी सर्व, गणेश नाईक आणि त्यांचे सर्व मित्र परिवार आज युवा सेनेसाठी खूप चांगलं कार्य करतायत. आदित्य साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना चांगलं कार्य महाराष्ट्रामध्ये युवा सेना करतीये. वरुण सर देसाई साहेब देखील महाराष्ट्रातील एक युवा आमदार, त्यांनी देखील युवा सेनेसाठी खूप चांगलं कार्य केलं गेलं. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत आणि तिकडे लाऊड अपील तर केले. बघूयात अंपायर्स काय निर्णय देतील. 5 विकेट तर गेली आहेत. जो डिसिजन असेल तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटरला 6वा षटकार लागतोय लिशा 11 संघाला. अफलातून कमबॅक केलं गेलंय कृष्णा 11 ने या मॅच मध्ये. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट. न्यू बॅटर योगेश. बॉलिंग साठी श्री. चांगली बॉलिंग केली श्रीने. 6 विकेट माघारी परतले गेलेत आणि 9 रन्स वरती फक्त टीम डगमगली आहे. लिशा 11. या बॉलवर अगदी सक्तीने फक्त ढकलला गेला तिकडे. काय फटका खेळला गेला क्लासिकल अंदाजामध्ये. बॅटर रोहन योगेशने. तेरा रन्स आले धावफलकावरती. चांगलं टायमिंग केलं गेलं योगेशने. फक्त ढकललं, पुश केलं आणि आपल्या टीमला खुश केलंय. 19 बॉल मध्ये अजून 36 रनची गरज आहे. बघा पार्टनरशिप बनली तर मॅच बनू शकते. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बीट केलं गेलं. आता 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आणि आपण आता ते टॉस करणार आहोत. एक महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. धन्यवाद. कल्याण वेस्ट प्रीमियर लीग सीझन 2 दिवस क्रमांक 1 आणि महत्वपूर्ण सामना आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघांना एक टॉस साठी लास्ट कॉल. यानंतर कोणती वॉर्निंग मिळणार नाही. डायरेक्टली मॅच ही 4 षटकांची खेळवली जाईल. लक्ष असू द्या. अनु तुम्ही लेट आलात बघा. ते होते इथे तुमची वाट बघून बघून मला तर वाटते दमलेत ते. डीकेने सांगितलं की कर्णधारच येणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे मात्र अनु भोईरची वाट पाहिली. बघा डीके वाट पाहिली. खरं तर 2 जिवलग मित्र खरं तर एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. बिग फाइट मैच, बड़ा मुकाबला दोनों के बीच होगा. यहाँ पर देखिए एक तरफ अनु भोईर कल्याण बेसचा सुपरस्टार हीरो तो कोणता ते आम्ही नक्कीच सांगू जेव्हा ते मैदानावरती उतरतील.
पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेट मधील मोठं नाव मात्र रोहन चिलेला आपण पाहणार आहोत. खर तर एक बाजूला मॅच सुरू आहे. डीके येस ऑनगोईंग मॅच कडे जाऊयात. 5 बॉल नंतर आपण टॉस करू. इट्स अबाउट युअर कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. नक्कीच एक चांगली मॅच आणि दोन्ही खेळाडू खूप वर्ष एकत्र खेळलेत, चांगलं क्रिकेट खेळलेत. अनु भोईर, रोहन चिले आणि दोघांना डावपेची माहिती आहे, त्यामुळे एक मॅच यानंतरची चांगली रंगेल. त्या टॉसकडे आपण वळणार आहोत. बट जितूची बॉलिंग आज जितू मला असं वाटतं हाताने धार काढून आलाय. काय बॉलिंग करतोय. या बॉलर देखील एका तिकडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन. चांगली कामगिरी केली आहे. मला एक वर्ष मेलविन मेमोरियल कप आठवतोय. खूप चांगली कामगिरी कल्याणच्या संघाने केला होती आणि खूप चांगला बॉलिंग अटॅक बॅटिंग. कल्याणचा स्थानिक संघ म्हणजे जे स्टेशन वाईनला खेळतात तेच खुल्या गटाला खेळले होते. आणि या बॉल देखील फ्लिक केले गेले. खोल टप्प्याचा बॉल नॉस्टा केला, चान्स आहे. चेक केलं जाईल. बॉल लागलाय, हात लागलाय, नक्की झालंय काय. आमचे डीके आहेत तिकडे, चेक केलं जाईल. 15 रनवरती 6 विकेट तर गेली आहेत. मॅच थोडी डगमगली आहे. लिशा इलेव्हन संघ तसं आपण टॉस करूया कंप्लीट. मान्यवरांना विनंती आहे की आपण याचे मान्यवरांचे ते शुभागमन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील कंप्लीट करतोय. टॉस कॉइन बघा, हा हेड्स असेल आणि हा टेल्स असणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. दादा येत आहे. टॉस कॉल कोण करेल? रोहन चिले कॉल करतात. दोन बंधू खरतर दोन मित्र एकमेकांच्या समोर आपण पाहतोय. टेल्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. थँक्यू. टॉस फर्स्ट ऑफ ऑल जिंकला रोहन. समोर अनु भोईर आणि त्याची टीम. महत्त्वपूर्ण सामना आहे. बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? नक्कीच सर, सर्वांना आतुरता आहे या मॅचची आणि आम्ही या मॅचमध्ये फिल्डिंग घेणार आहे. ओव्हरऑल काय सांगाल? टॉस तुम्ही जिंकला, टॉस इम्पॉर्टंट आहे आणि टॉस जिंकून निर्णय का असेल? फिल्डिंग घेणार आहे आम्ही. कमीत कमी रनावर थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय स्ट्रॅटेजी अनु भोईरसाठी तुम्ही बनवली आहे? काय महत्त्वपूर्ण प्लॅन अनु भोईरच्या विरोधामध्ये तुमचा असेल? नाही, काय प्लॅन वगैरे काय केला नाही. आम्ही जे काय तर नॉर्मल क्रिकेटच खेळू. या मॅचमध्ये मला तर वाटतंय बाहेरून भरपूर जास्त दबाव या मॅचमध्ये असणार आहे. तर कुठेतरी या दबावामध्ये खेळ कुठेतरी खराब होण्याची शक्यता आहे का? कुठेतरी तो दबाव बाजूला सरून नॅचरल गेम दाखवण्याचा प्रयत्न कराल? नाही, मला वाटतं समोरची टीम थोडीशी दबावामध्ये असेल. आम्ही नॅचरल गेमच खेळू. वा, क्या बात आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. अनु, टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस तुम्ही गमावलाय. टॉस तुमच्या बाजूने लागला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, पण आता टॉस हारलोय. बॅटिंग करावी लागेल. चांगले रन बनवू. ओव्हरऑल समोर रोहनने सांगितलं की समोरचा संघ दबावात दिसतोय. कुठेतरी या मॅचचा दबाव तुमच्यावरती आहे का? कुठे प्रेशर आहे का कोणत्या खेळाडूवर? नाही, दबाव असा काय नाही, पण एकच विकेट काढण्याचा प्रयत्न करू बस. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन? काय सांगाल या आयोजनाबाबत? आयोजन तर चांगलं आहे आणि पहिल्याच वर्ष खेळतोय, अजून चांगलं वाटेल. शेवटचा प्रश्न, एक बिग फाईट मॅच असेल का? सगळ्या प्रेक्षकांना एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल का? हो, भेटेल ना, नक्कीच. खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. टॉस बॉक्स मधून माहिती, टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच रिया 11ने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला बॅटिंगसाठी. समोर अनु भोईर आणि टीमला इन्व्हाइट केलंय. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऑन गोईंग मॅच कडे वळूया. थँक्यू सो मच. आणि मॅच चांगली चालू आहे. 12 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता अजून 29 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. जो जिताबाई सिकंदर, जो जिंकेल तो चांगला खेळेल आणि जो चांगला खेळेल तो जिंकेल. त्यामुळे मॅच फाईट आहे आणि पॉवर प्लेचा मला असं वाटतं बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असणार आहे. बारा चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. पाटलांचा बैलगाडा आणि बैलगाडा शर्यत देखील या परिसरातून कल्याण डोंबिवलीला एक वेगळा क्रेज राहिलाय.
ज्याप्रमाणे क्रिकेट इकडे फेमस आहे तेवढंच बैलगाडा शर्यतीला पण इकडे क्रेज आहे. बॉलिंगसाठी शिवम, बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटर योगेश आणि त्याच्या सोबतीला लेट्स प्ले मॅच अजूनही क्रुशल आहे. 12 बॉल मध्ये 29. योगेश आणि त्याच्या सोबतीला बॅटर नॉन स्ट्राईक एंडला रोहन. बॉलिंग साठी पहिली ही पॉवर प्लेची ओव्हर महत्वाची असणार आहे. शिवम, सत्यम शिवम सुंदरम. शिवमला चांगली बॉलिंग करावी लागेल. 12 बॉल मध्ये 29 चं समीकरण आहे. पॉवर प्लेची ओव्हर इफेक्टिव्ह ठरेल का? पहिल्याच बॉलवर 4 रन. योगेशने पहिल्याच बॉलवर पॅडल स्वीप आणि काय टायमिंग केलं गेलं आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग, आला साऊंड जातो ट्रेंडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. थँक्यू. 11 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बघा विकेट 6 गेलेत त्यामुळे पार्टनरशिप बनली तर मॅच बनू शकते. 11 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी शिवम, स्ट्राईक एंडला बॅटर योगेश. योगेश टू शिवम. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड फटका थोडा फसला होता आणि शिवमने जर फुटबॉलचा वापर नसता केला तर मला असं वाटतं तिकडे बॉल बाउंड्री पर्यंत पोहोचला असता. गुड स्ट्रोक योगेश. आता 10 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. या पॉवर प्ले ओव्हर मध्ये अजून 2 बाउंड्री झाल्या. लास्टला 6 बॉल 15 वगैरे पण बघायला मजा येईल. सहा चेंडू आणि 10 चेंडू आणि आपण पाहिलं तर 25 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील पुन्हा त्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन सिंगल मिळेल. 9 बॉल मध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. या 3 बॉल मध्ये 1 बाउंड्री कन्वर्ट करावी लागेल रोहनला. भव्य दिव्य असं आयोजन आज कल्याण वेस्ट प्रीमियर लीग. आयोजक गणेश नाईक साहेब आणि सर्व युवा सेनेचे पदाधिकारी. कल्याण वेस्ट अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचं देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढंच सहकार्य राहिलंय आणि त्यांच्या अंतर्गत देखील एक चांगलं क्रिकेट खेळलं जातं. KWPLचं एक भव्य दिव्य असं आयोजन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना कल्याण पश्चिम. बॉलिंगसाठी शिवम, स्ट्राईक एंडला बॅटर रोहन. 9 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा फटका बसला गेला. चांगली बॉलिंग केली गेली शिवमने. चांगलं कमबॅक केलं. बाउंड्री येऊन सुद्धा त्याने बॅक टू बॅक डॉट आलेत आणि त्यात तिकडे 8 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि 23 धावांची गरज.
या बॉलवर देखील रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चांगला बॉल कलेक्ट केला गेला कीपर अभिमते यांनी आणि आता मॅच थोडीफार कठीण होताना पाहायला मिळते. 7 बॉलमध्ये 23 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर विकास. विकास येतात स्ट्राईक एंडला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला गेला तिकडे आणि रन आपण पाहतो सिंगल. 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याचा. गुड बॉलिंग श्रवण. शिमगाचं गाणं वाजून आणता येणाऱ्या शिमगा चालू होतोय मित्रांनो आणि सर्व कोकणात त्यानंतर सर्व परिसरात शिमगाची एक वेगळी मजा आहे. बॉलिंगसाठी कॅरी. 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. मॅच थोडीफार मात्र इकडे कठीण आहे. पहिलाच बॉल अगदी मला असं वाटतंय बॉल चुकीच्या पद्धतीने नो बॉल. 6 बॉलमध्ये आता अजून 21 रनची गरज आहे. सहा बॉलमध्ये आपण पाहिलं तर 21 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी कॅरी. या बॉलवर थोडा फटका बसला गेला. स्ट्राईक एंडला बॅटरला बाहेर जावं लागेल आणि बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देखील इकडे जे मोठं आपल्याला सहकार्य राहिलं गेलं आहे. बिल्डिंग रियालिटी बिल्डर्स अँड डेव्हलपमेंट्स सर्व डेव्हलपर्स त्यांचं जे मोठं सहकार्य या टुर्नामेंटला राहिलं गेलं. मॅच मध्ये आता आपण पाहिलं तर थोडीफार औपचारिकता शिल्लक आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला अगदी हलक्या हाताने तिकडे थोडीफार कठीण झाली आहे.
3 बॉल 19 आता कठीण होत चालली मॅच आणि कॅरीने हा बॉल अगदी जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉल. या बॉलवर देखील बॅटरला बाहेर जावं लागेल आणि आता मॅच आपण पाहिलं तर कठीण झाली. टीम 9 विकेट माघारी परतले गेले. टीम लिशा 11 आणि कृष्णा 11 जी कामगिरी केली आहे. जी पहिली ओव्हर आणि ही मॅच जिंकली गेली आहे. लिशा 11 संघ अभिनंदन. वेल प्लेड. लिशा 11 संघ आपण पाहिलं तर थोडा बॅकफुटला तर कृष्णा 11 चांगला खेळ केला आणि लिशा आणि कृष्णामध्ये थोडं कन्फ्युज झालं बट कृष्णा 11 ने चांगली कामगिरी केली. चांगली बॉलिंग पण केली.